या निवडणुकीमध्ये बहिणींचा चमत्कार काय असतो तो देखील आपल्याला अनुभवायला मिळाला। आणि मी या सभागृहात अतिशय जबाबदारीने सांगतो, काहीही बातम्या येऊ द्या, पण काही झालं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। ही योजना सुरूच राहील। आमच्या बहिणींना ही जी काही शासनाच्या वतीने एक मदत आहे ती मिळत, हे जे काही आपण आपल्या बहिणींना पैसे देतो तेही योग्य प्रकारे त्याचा विनियोग झाला पाहिजे याची ही योजना तयार केली आहे। त्यामुळे पुढच्या काळामध्ये हे केवळ 1500 रुपये अनुदान एवढ्यापुरतं मर्यादित राहणार नाही, तर त्यातनं आमच्या भगिनींना व्यवसाय उभा करता येईल, त्यातनं काही ना काही गेनफुल अशा प्रकारचं काम त्यांना करता येईल, अशी योजना देखील या ठिकाणी आपण आखली।